केमिकल सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तयार होते ते सेरोटॉनिक केमिकल रसायन काय होते, आपल्याचे हार्मोन्सची काय होते, शरीराला बॅलन्स करते, स्फूर्ती वाढते, शक्ती वाढते. म्हणून सकाळी उठून अभ्यास करावा म्हणतात का, पूर्ण स्फूर्ती येते त्या केमिकलमुळे. ते हे ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व आहे याच्यामध्ये. तुम्हाला नाड्या माहिती असेल, आपण चंद्र अनुलोम विलोम करता आणि चंद्रातून का आपण श्वास घेतलं. चंद्र आता नाड्यांचे 3 आहे, उजवा, डावा, उजवा आणि मधला. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. डावा म्हणजे इडा, उजवा म्हणजे पिंगळा आणि मधली म्हणजे सुषुम्ना. गंगा, जमुना, सरस्वती असे वेगवेगळे नावं दिलेले आहे. जेव्हा आपण डावीतून श्वास घेतो आणि उजवीतून सोडतो, अनुलोम विलोममध्ये पहिली स्टेप, त्याला म्हणतात चंद्रभेदी प्राणायाम. म्हणजे आपल्याला शरीरामध्ये थंडावा आणते. चंद्र काय असतो, थंड असतो सूर्यापेक्षा, म्हणजे थंडावा आणतो. हे चंद्रभेदी प्राणायाम झाला. मग आपण काय करतो, उजवीतून घेतो आणि डावीतून सोडतो, मग ते काय झालं, सूर्यभेदी झालं. मग सूर्यानी काय होतं, आपण जेव्हा सूर्यनाडीतून आपण उजव्या नाडीतून जेव्हा श्वास घेतो, ती काय असते, गरम हवा असते, आणि मग डाव्या नाडीतून आपण सोडून देत असतो. म्हणजे आपलं काय होतं, आतमध्येचं जे आपलं नॉर्मल टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट राहते. डावीतून श्वास घेतला थंड, आणि आतमधली जी गरम हवा उजवीतून थंड घेतलं, उजवीतून सोडल्या जाते. परत आपण उजवीतून गरम हवा घेतो, आतली थंड हवा. म्हणजे काय होतं, बॉडी टेम्परेचर आपलं थंड हवा घेणे, गरम हवा सोडणे, थंड हवा घेणे, गरम हवा सोडणे, असं काय होतं, अल्टरनेट चालू राहतं. आपलं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. उन्हाळ्यात करायचं असेल तुम्हाला, मग चंद्रभेदीच प्राणायाम करायचं. थंड हवा आणण्यासाठी डावीतून श्वास घ्यायचा, उजवीतून सोडायचा, डावीतून श्वास घ्यायचा, उजवीतून सोडायचा, चंद्रभेदी प्राणायाम. हिवाळ्यात करायचा, गरमी पाहिजे अशी शरीराला, डावीतून सूर्यनाडीमधून श्वास घ्यायचा, डावीतून सोडायचा, सूर्यनाडीमधून श्वास, त्याला म्हणतात सूर्यभेदी. असं सूर्यभेदी प्राणायाम आणि चंद्रभेदी प्राणायाम मिळून आपलं अनुलोम विलोम तयार होते. पूर्ण नाड्या शुद्ध होतात. चालू राहते अनुलोम विलोम.